चरित्र सारामृत अध्याय 7 ते 9. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी अति परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्र्यांसी, वेतने देऊन ठेविले, त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले, रात्रंदीन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तये वेळी, पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींचे, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर, यतिराज हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती कायमनी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योतरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहोनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोन, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावरी वृश्चिक, एका एकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहोनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांशी, खदखदा स्वामी हासले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणोनी भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवांप्रती पटली खूण, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित, तया समया पासोनी, भक्ती जडली स्वामींचरणी, अहंकार गेला कळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोऽध्याय गौडहा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशानंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राजबहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन गोण न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासोन, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाओनी अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस,
ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेणे व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांसी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणोनी हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रात स्नाने करून, पूजा द्रव्य घेऊन, अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोऽध्यायः. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसेवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन, सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनिया स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधी पासोनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथोनी उठले. यवन स्मशान भूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी, खाना दिधला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी, एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेणे जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 6 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी, राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामींचरणी, कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकर रावांची, अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत भाविक भक्त. नवमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु.